नमस्कार, मी सुप्रिया श्रीकांत आवळसकर, राहणार दिवेगर, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड। मी ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित पारायण केलेले आहे, ते आपण आता बघूया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित पारायणासाठी मला ज्ञानेश्वरी समितीचे प्रमुख श्री दत्ताभाऊ चिंचवडे यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली। ओम नमः शिवाय। या अनुक्रमणिका 22/3/23 रोजी मी लिखाणाला सुरुवात केली व 1/8/24 रोजी पूर्ण झाली। प्रथमोध्याय। माझ्या गुरुमाऊली परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती देवी व ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने मी ही ज्ञानेश्वरी लिखाण पूर्ण करू शकले। कृपा असल्याशिवाय शक्य नाही हे मला खूप वेळेला जाणवत होते। लिखाण करताना कुठलाही अडथळा आला नाही। मनाला खूप प्रसन्न वाटले। ज्ञानेश्वरी लिहिताना प्रथम मी भगवद्गीतेचा अध्याय वाचला व प्रत्येक श्लोक लिहिल्यानंतर त्याचा अर्थ वाचला व नंतर ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिल्या। ओव्या समजायला थोड्या कठीण आहेत। असे ज्ञानेश्वरीचे मी 18 अध्याय पूर्ण केले। 18वा अध्याय जेव्हा संपला तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी आले, आत्मिक समाधानही लाभले। 18व्या अध्यायात म्हटलेच आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे सप्तशती आहे। 15वा अध्याय अशा तऱ्हेने 18 अध्याय पूर्ण झाले। भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, शोक मोह त्याचा नष्ट झाला। देववाणी जेव्हा कळेना सर्वांना, ज्ञानदेवे सर्व आणिले उदयाला। आपली देवता आहे मराठी भाषेची ही ज्ञानेश्वरी। श्रवणे पठणे लिखणे मूढ जनातारी, असेच भाग्य सर्वांना मिळो ही सदिच्छा। पसायदान ज्ञानेश्वरीची आरती, श्रीमद भगवद्गीतेची आरती। रामकृष्ण हरी। ओम नमः शिवाय। पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। धन्यवाद।